Preview. Preview. तो रामदास तळजी आहे हे तर आम्हाला 10 वर्ष दिसलेच नाही. हां त्याच्याविषयी नाराजी आहे. त्याच्यात नवीन Preview. अमर काळे आहे त्यांच्या पाठीमागे. आणि 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष जो राहिला व्यक्ती वगैरे तर त्यांनी आपली नाही का पोत दाखवायला पाहिजे होती. समाजासाठी काय केलं, जनतेसाठी काय केलं, आपण वर्धातून निवडून केलं त्याने. धामणगाव तालुक्यात मध्ये आलेलो आहे आणि धामणगाव तालुक्यामधील सर्वात मोठे ग्रामीण भाग असून ते म्हणजे तळेगाव दशासर. तळेगाव दशासर या ठिकाणी आपण आता आलेलो आहे आणि या ठिकाणी वर्धा लोकसभा मतदारसंघाची अमर काळे की रामदास तळस या दोघांपैकी कौल कोणाकडे जाईल तर आपण जाणून घेऊया. तर आपण बघू शकतो ह्या आपण सध्या तळेगाव दशासरमध्ये आलेलो आहे आणि तळेगाव दशासरमध्ये आलो असता या ठिकाणी आपण जनतेपासून थेट जाणून घेऊया जनतेचं काय जनमत आहे येणाऱ्या आगामी वर्धा लोकसभा निवडणूकमध्ये. दादा नमस्कार. आगामी वर्धा लोकसभा निवडणूक आहे. एकीकडे रामदास तळस आहे दुसरीकडे अमर काळे. काय सांगा काय राहील चित्र कसं राहील? मला वाटते तळप साहेबाचे चान्स जास्त आहेत आमच्या इथे. बरोबर तळस साहेबाचे. हो हो आपण काय सांगा? तळप साहेब. आपण काय सांगा? तळस साहेब. ठीक आहे. यांचा कौल एक भाजपाकडे म्हणजे रामदास तळक यांच्याकडे गेलेला आहे. सध्या आपण थेट तळेगाव दशासर या ठिकाणी आलेलो आहे. काय सांगाल आगामी लोकसभा निवडणूक आहे हे तुमचं दुकान आहे नाही बा नाही काय सांगाल काय वाटते तुम्हाला निवडणूक आहे पुढं एकीकडे अमर काळे दुसरीकडे रामदास तळस. काय वाटते काय चित्र काय वाटते? चित्र काही दोनही याच्यात मजा नाही येऊन राहिली बा. मजा येऊन राहिली मग काय वंचित काय हां वंचित वाटेल काय वंचित दोन्ही याच्यात मजा येऊन तर वंचित आहे ना मग तिसरं. चला ठीक आहे यांचं काल वंचितकडे गेलं ठीक आहे. पुन्हा आपल्यासोबत काही येथे दुकानदार आहे तर आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया. काका नमस्कार. काय म्हणते? काही नाही वर्धा लोकसभेची निवडणूक आहे. वर्षात एक वर्षही नाही आला एक दिवस नाही आला तो कोण नाही आला? तळस. नाही आला मग काही कामाचा नाही ना असा. नाही हो का? आता नवीनवाला पाहायचा. नवीन कोण आहे काका? नवीन हा आपला अमर काळे. अमर काळे. काय चिन्ह आहे त्यांचं? तुतारी तुतारी. तुतारी. हां बरोबर आहे. म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट. हां नक्कीच. नाही काँग्रेसचे आम्ही. हा काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नक्कीच यांचं कौल तुतारी या चिन्हाकडे मीच तुतारीला मतदान करेल असे यांचं अमर काळे यांच्याकडे गेलेलं आहे. तर पुन्हा आपण जाणून घेऊया काही नागरिक आहे तर त्यांच्यापासून आणि थेट आपण का तळेगाव दशासर या ठिकाणी आलो असता हे असं भरपूर असं धामणगाव रेल्वे तालुक्यातील एक सर्वात मोठे गाव म्हणून गणलं गेलेले आहे आणि गाव अप्पाजी नमस्कार. काय नाव आहे तुमचं? माझं नाव आहे रामकृष्ण गोविंदराव पारधी. कुठं राहता? शेंदूरदेना खुर्द. आगामी लोकसभा निवडणूक आहे. ठीक आहे. एकीकडे रामदास तळस दुसरीकडे अमर काळे. हो हो काय हो काय रेंज चित्र कसं वाटतं तुम्हाला? आता कसं वाटतं मग आता प्रचार चालतो त्याचा चालू झाला कोणाचा? अमर काळ्याचा. काल धामणगाव होते ते मी धामणगावलेच होतो का. हो काय काय वाटेल मग चित्र काय राहील आपलं कौल कोणाकडे अमर काळे की रामदास तळस? आता पाहू पण नंतर तर पाहू म्हणा. अरे कोणाला तरी द्यावं लागेल ना. बरोबर आहे बरोबर. हा बा कोणाला तरी द्यावंच लागेल ना. काय वाटते कुठं जे योग्य वाटते त्यांना देऊ ना आपण. वा असं काही प्रथम मी अमर काळे यांचा शब्द वापरला म्हणजे हे यांचं मत हे गुप्त ठेवत आहे पण यांचा पण कल काही प्रमाणात अमर काळेकडे दिसत आहे. पुन्हा आपल्यासोबत काही दुकानदार वर्ग आहे तर त्यांच्यापासून सुद्धा आपण जाणून घेऊया. काय सांगा काय आमचे धंदेपाणी काही नाही आता सध्या. ऊन तपलेली आहे सध्या. थंड पेयाकडे जनतेचं लक्ष आहे नाही. इकडे लक्ष चिवडा वगैरे लोकांनी बंद केलेला आहे नाही. काय म्हणते मग कसं राहील चित्र? कसं राहील? काही योग्य नाही दोन्ही माणसं. पक्ष चांगला भाजप पण माणसं नाही बरोबर. माणसं नाही आवडून राहिले. आपले भाजप आवडून राहिलं त्याच्यातले माणसं नाही आवडून. उमेदवारच नाही जमून राहिले आम्हाला बरोबर. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अमर काळे काय सांगाल? मग अमर काळे ठीक आहे. अमर काळे ठीक आहे म्हणजे तुमचं कौल अमर काळेकडे ना? बस नक्कीच यांचं कौल अमर काळेकडे गेलेलं आहे. म्हणजे आपण बघू शकतो का या क्षेत्रामध्ये एक अमर काळे आणि दुसरीकडे रामदास तळस हे सर्व सेम चालत आहे. तर ठीक आहे
आता पुन्हा आपण वळू आणि पुन्हा आपण जाणून घेऊया पुढल्या याच ठिकाणी एक बाजार भरला त्या ठिकाणावर. नमस्कार, मी सुनील गुरमाळे. तळेगाव दशसर येथील बाजारात आपण आलेलो आहे. लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल घेण्यासाठी आपण मत जाणून घेऊ. दादा, लोकसभा मतदारसंघ आहे. अमर काळे किंवा रामदाजी तळेस, इथं पुराची हवा राहील. ठीक आहे. या दुकानदारांची म्हणणे आहे ते रामदास तळेस भाजपा यांच्याकडे कौल आलेला आहे. तर अधिक समोर विचारू आपण. दादा, लोकसभा मतदारसंघात इथं रामदाजी तळस किंवा अमर काळे यांचा हवा कोणाची राहील? अमर काळे. ठीक आहे, अधिक आपण समोर जाऊन घेऊ जनतेचे मत. येणाऱ्या लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची राहील? रामदासजी तळस. बीजेपी. रामदासजी तळस. चला समोर आपण विचारू. सरकार बनत नाही ना काँग्रेस. ठीक आहे, बरोबर. हा दादा, तुम्ही येणाऱ्या लोकसभा मतदारसंघामध्ये वर्धा, इथं कोणाचा कौल राहील? हवा कोणाची राहील? आमदार रामदासजी तळस, अमर काळे, कोणाचं राहील? वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा राहील? आमदार आपले काळे, अमर काळे किंवा रामदासजी तळस? अजून ते प्रचाराला निघालेले नाही आहे. त्यामुळे कोणाचा माहोल कसा बनन त्यांनी आपले दोघांनी नाही का ताकददार दाखवले पाहिजे. आणि 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष जो राहिला व्यक्ती वगैरे, तर त्यांनी आपली नाही का कोत दाखवायला पाहिजे होते. समाजासाठी काय केलं, जनतेसाठी काय केलं, आपण वर्धातून नाही का निवडून केलं, त्यानं किती तीर मारले हे दाखवून द्यायला पाहिजे ना त्यांना. तेव्हा जनते पैसे यायला सांगायला बाबू मी अमके कामं केले. आणि त्यानं कामच नाही केले तर काय सांगन तो? मग जो काम करणारा आहे रवी राणाची पत्नी वगैरे जसं नाव चमकवते वगैरे, जसं एकनाथ शिंदे वगैरे नाम चमकून राहिला, मग यानं नाव चमकावलं पाहिजे किंवा नाही आहे. 5 वर्ष वाले 10 वर्षाला 50 वर्ष निवडून न्यायचे. आणखी आपले नाही का 1000 रुपये, लाख रुपये, 2 लाख रुपये, 3 रुपये नाही का आणत असेल घरात खात्याचे. अरे जनतेसाठी ना, जनतेनं निवडून दिलं ना, यानं निवडून दिलं ना, मग याच्यासाठी काहीतरी करायला लागेल ना. म्हणजे हे काय करायला लागेल? हे धंदा नको लावून दो. किंवा पगारला लाख रुपये घेतात, दान लावून धंदा. पण तो याची जो काही समस्या असन, शाळेची म्हणा, स्कॉलरशिप म्हणा, कुठे ऍडमिशन म्हणा, कोणताचे एखादं काम असन की एखादा कलेक्टर, याने कलेक्टरमध्ये नाही का हात नाही का पाहून आला. मी झालं आमदाराला सांगितलं तळसलंय कलेक्टरचे छाप, तर नाही कलेक्टरनं नाही का मिनिटातच त्याने नाही का कलेक्टर विषय झाला आमच्याला. कलेक्टर आणि नाही का रामदास तळस, मी 3 जण. म्हणजे असे माणसं असन तर माणसाला नाही का दुःख वाटत. आतापर्यंत आम्ही नाही का मतदान करत गेलो मोदीच्या नावानं अगोदरपासून. त्यांना निवडून दिल्यानंतर एक शब्द कलेक्टर पाशी बोलत नाहीये. मग हा माणूस होय का? खासदार आमदार बनतो ना कशाकरिता? जनतेच्या कामासाठी बनतो. हे लावून नको जो धंदा 2-4 किलो मिरची आणून मला इकादर भरतो. यारबाज आहे, आम्ही धंदे करणारे आणि जगणारे. मामुली नाही का उलीच्या धंद्यावर नाही का 10 लोक पोचून राहिला. हा ते नाही मागत. पण तो एखादं काम समस्या किंवा हे बाजाराची समस्या, कोणतं एखादं अडीअडचणीचं काम, दवाखान्याचं, हे खासदारांना आमदारांना करायला पाहिजे का नाही आहे? असे तुम्ही प्रचार करून राहिले. म्हणून नाही का लोक नाही का कुणाला निवडून देते, कुणाला निवडून देत नाही. कुणाची हवा नाही का लोक बनवते, कुणाची हवा नाही बनवत. जो काम करत असन त्याची हवा बनते. याची आज अशी चर्चा आलेली आहे रामदास तळसचे पुऱ्या नाही का लोक मतदारसंघात यांनी कोणते कामं नाही केले म्हणून. कारण मी फिरत नाही, मी 4 बाजार करतो राहतो. मी त्याच्या पाठीमागे फिरून नाही राहिलो वर्धेमध्ये. पण तो त्याने दाखवायला पाहिजे अमके कामं केले म्हणून. पोलीस तो कलेक्टरमध्ये नाही का काम नाही करू शकला, तिथून पैसा आला. कलेक्टरनं म्हणून यांना पैसे दिले. काल माझं शेत गेलं इथे 2 एकर शेता काल इथे तळेगाव दशासरला, त्याच्यातून 1 एकर नाही का शेत गेलं. मला यातून पैसे मिळाले. असं एखाद्या समस्या मांडत नाही का आमदारा पाहिजे, खासदारा पाहिजे, मुख्यमंत्री पाहिजे. त्यांना कलेक्टरला झापायला नव्हतं पाहिजे. यांना जयसिंगपुरेले पैसे मिळाले किंवा नाही आहे. कलेक्टरने आम्ही पैसे दिले, हा पैयाला तिथून कलेक्टरच्या ऑफिसमधून खायले का मी आहे ना तयार. त्याचे मग सोडून राहिलो कलेक्टरचे. जो कलेक्टर आहे उत्तर प्रदेशमधला सौरभ कटियार 10 वेळ भेटी घेतल्या त्याच्यावाल्या.
किती वेळा घेतल्या? मला माझा शेत गेला, कालव्याचे पैसे मला पाहिजे. 10 वेळ भेटे ओळखते गेल्या बरोबर या जयशंकर काय साहेब मला काही नाही पाहिजे. मिरचीचा धंदा, माझं शेत गेलं, मला कालव्याचे पैसे पाहिजे 30 लाख रुपये असं त्याला निवेदन दिलं. तो आपल्या अधिकाऱ्याकडे पत्र पाठवून राहिला. अधिकार नाही का असं पयाले पाहिजे, इकडे पाहू का तिकडे पाहू इकडे पाहू. आगामी लोकसभा कोणाकडे कौल राहील? अच्छा अच्छा नाही, आता हे दोघं पैलवान निघाले. हा पैलवान आहे कोण? तळस. हा दुसराही पैलवान उभा राहिला. तो लोकांचे मत कसे नाही का जिंकत. या दोघं हे पैलवान कुस्ती केल्यानंतर याच्यावर अवलंबून आहे बरोबर. आज निर्णय कोणी देऊ शकत नाही जनता. इथं भरगच्च बाजार भरलेले आहे. आपण जाणून घेऊया अधिक समोर जाऊन आपण. चला आपण जाणून घेऊ आता एक काका येणाऱ्या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कुणाची राहील? रामदाजी तळस किंवा अमर काळे? ठीक आहे. चला आपण समोर मत जाणून घ्या अधिक. हे काका येणाऱ्या लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कुणाची राहील? कौल इथे फाईट जोरदार आहे आणि बहुतेक यामध्ये आमचे ते आहे म्हणजे तळस साहेब आणि अमर काळे आहे. अमर फाईट देऊन देते आणि मध्यंतरी त्या याच्या यांनी केल्यामुळे ते सुनील हे केल्यामुळे त्याचं असं पडणार होतं काही ना काही. तर अमर काळे चांगला फाईट, अमर काळे शक्यता वाटून राहिली थोडीशी. चला ठीक आहे. आपण धन्यवाद. आम्ही समोर लोकसभा वर्धा लोकसभा में मतदारसंघ में अमर काळे का माहौल रहेंगे क्या और तड़स का हवा किसकी रहेंगे? क्या बता सकते भाई, मत एक गाव का हूँ नहीं. ओके, बाहेर गाव के. पडणे ठीक आहे. ओके. आपण काकांना विचारू. काका येणाऱ्या लोकसभा वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची राहील? अमर काळे किंवा रामदाजी तळस? अमर काळे. चला वर्धा लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची राहील? इलेक्शन वाला आहे. जनतेचा कौल काय? जनतेचा होलका आहे बीजेपी. रामदाजी तळस. चला ओके. येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभा वर्धा लोकसभा मध्ये हवा कोणाची राहील? रामदाजी तळस किंवा अमर काळे? आपल्या रामदाजी तळस सांगा. येणाऱ्या निवडणूक मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची राहील? रामदाजी तळस किंवा अमर काळे? रामदाजी तळस. रामदाजी तळस. तळस यांची हवा राहणार आहे धामणगाव रेल्वे मतदारसंघात. पाहू अधिक आपण कोणाचे मत आहे. येणाऱ्या निवडणूक मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची राहील? अमरजी काळे किंवा रामदाजी तळस? आपण काय सांगाल? हे रामदाजी तळस. रामदाजी तळस. काका कोणाची हवा राहील वर्धा लोकसभा मतदारसंघात? तुम्ही काय सांगाल? काही सांगू नाही शकत. काही सांगू नाही शकत. काय करता? रामदाजी तळस. चिन्हाचा फरक पडते ना. त्याची युती झाली आहे ना बाकीच्यांची, त्यामुळे फरक पडते. कमळ आणि पंजा हे आपल्या खेड्यातल्या लोकांना समजते. कमळ आणि पंजा राष्ट्रीय चिन्ह आहे. त्या चिन्हाचा फरक पडला. अमर काळेचं चिन्ह हे तुतारी आहे ना, त्यामुळे फरक पडतो. चला ठीक आहे. धन्यवाद. निवडणूक मध्ये वर्धा लोकसभा मतदार हवा कोणाची राहील? अमर काळे किंवा रामदाजी तळस? क्या बोलू मी समजतं की क्या बोलू ठीक आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघ हवा कोणाची राहील? आपले अमरभाऊ काळेची हवा पाहिजे, कारण की या खासदारांनी काही तसं काही व्यवस्थित काम केलेलं नाही आहे. अमरभाऊ काळे निश्चित यावेळेस निवडणुकीत यायला पाहिजे निवडून. धन्यवाद. चला ठीक. येणाऱ्या वर्धा लोकसभा निवडणूक मध्ये हवा कोणाची राहील? रामदाजी तळस किंवा अमर काळे? आपण काय सांगा? रामदाजी तळस. रामदाजी तळस. ठीक आहे. चला. निवडणूक मध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये वर्धा हवा कोणाची राहील? अमरजी काळे किंवा रामदाजी तळस? आपण काय सांगा? अमरजीत काळे. अमरजी काळे. आपण रामदास तळस. और आप क्या बोले? लोकसभा मतदारसंघ वोटिंग क्या? हाँ वोटिंग है बीजेपी आर्यन चुनकर. चला आपण काय सांगाल? तळस. तळस. रामदाजी तळस. आपण रामदासजी तळस. रामदाजी तळस. आपण काय सांगाल? आपण काँग्रेस.
काँग्रेस अमरजी काळे. हा अमर 10 वर्षाला येऊन नाही पाहिलं ना वाढवण्यात वाढवणार कोणतं काम नाही झालं नाही, काहीच नाही 10 वर्षापासून. मग काय अजूनही आले नाही तुमच्या कधीच नाही, बोनी नाही झाली. हो 10 वर्षात ठीक आहे. काय करायचं. येणाऱ्या लोकसभा विधानसभामध्ये वर्धा तर इथं माहोल म्हणजे हवा कोणाची राहील? वर्धा लोकसभामध्ये अमरजी काळे किंवा रामदाजी तळस? नाही, अमर भाऊ काळे. कारण का बीजेपीचा आपण लयच भविष्य पाहिला आहे. मी बीजेपीचाच होय, मी सरपंच आहे गावाचा. बीजेपीचा नाही कोटा फतेपूर प्रशांत तलमले उपसरपंच आहे गावाचा. हा बीजेपीचं कसं हे एवढी महागाई राजी काय म्हणलं म्हणजे काही ताल नाही आहे. तर यावेळी म्हटलं भाऊ अमर भाऊ काळे पाहू. पहिले तुम्हाला बताओ ना हमको कैसा क्या है. लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची राहील? अमरजी काळे किंवा रामदाजी तळस? आपण काय सांगाल? हम बोल रहे अमरजीत काळे. अमरजीत काळे पंजा तुतारी. ओके. येणाऱ्या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची? आम्ही तर अमर काळेलाच देणार आहे, कारण रामदासजी तळसची काही एवढे विशेष कामं आहे नाही. आणि बाकी महागाई खूप आहे ना, गरिबाचं जगणं मुश्किलच आहे. येणाऱ्या आपला लोकसभा मतदारसंघामध्ये वर्धा हवा कोणाची राहील? रामदासजी तळस किंवा अमरजी काळे? आता पाच म्हटलं तर रामदासजी तळस याचं तर खूपच आहे, पण अमर काळे याचं खूपच चांगलं एवढं ठीक आहे ना. लोकसभा वर्धा मतदारसंघामध्ये हवा कोणाची राहील? रामदासजी तळस किंवा अमरजी काळे? आपण काय सांगाल? रामदासजी तळस यांची राहणार आहे आणि त्यांचे कामं तर नाही आहे, पण त्यांची येण्याची शक्यता आहे. येणाऱ्या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची राहील? रामदासजी तळस अमर काळे? रामदासजी तळस. आपण काय सांगाल? वंचित बहुजन आघाडी. जाणून घ्या दादा, आपण काय सांगाल? काय वर्धा लोकसभा मतदारसंघ हवा कोणाची राहील? आपण इकडे आपला यवतमाळ जिल्हा. आपण यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्हा. लोकसभा मतदारसंघामध्ये वर्धा लोकसभा मध्ये हवा कोणाची राहील? अमरजी काळे किंवा रामदासजी तळस? आपण काय सांगाल? काय सांगावं आपण आता? आपले तुमचे मत सांगा. माझं मत तर काय दोघांनी आहे, विचार करू आता त्या गोष्टीचा. येणाऱ्या आगामी लोकसभा वर्धा लोकसभा मतदार हवा कोणाची राहील? आगामी वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची राहील? अमरजी काळे, रामदासजी तळस? आपले मत काय? रामदासजी तळस. रामदासजी तळस. येणाऱ्या आगामी वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची राहील? रामदासजी तळस किंवा मी अमरावती जिल्ह्यात नवनीत राणा? नवनीत राणा. आगामी वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची राहील? अमरजी काळे किंवा रामदासजी तळस? आपण काय सांगा? अमरजी काळे, कारण काही यानं काहीच केलं नाही, काहीच करून राहिले नाही, काही दिलं नाही या नावाले आतापर्यंत. तर अमरजी काळे बरं आहे. रस्त्यानं काही पलटवा लागणार ना, आता पुढे काही जमणार नाही. आम्ही पाहिलं येतं पण आजपर्यंत काही आम्हाला काही सहारा भेटून नाही आला, तर पलटी द्यायला लागते यायले, असं आमचं मत आहे बा. धन्यवाद. वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची राहील? अमरजी काळे किंवा रामदासजी तळस? काय म्हटलं? अमरजी काळे की रामदास तळस? अमरजी काळे. अमरजी काळे. अमरजी काळे का? अमरजी काळे का? रामदास तळस तर काम नाही आहे सर इकडे, म्हणून अमरजी काळे. नाही, तुम्ही अमर काळेला अमर काळे. ठीक आहे, धन्यवाद. मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची राहील? रामदासजी तळस? रामदासजी तळस. नेमकं का? नेमकं म्हणजे आता मोदी लाट. मोदीमुळे कोणी उभं ठेवलं असतं तर बीजेपीच येणार आहे. 400 पार. 400 पार. इथून कौल जनतेचा कौल घेतलेला आहे तळेगाव दशेदार मध्ये. ठीक आहे, तर बघत राहा MB न्यूज 365 महाराष्ट्राचे बातमीपत्र. सबस्क्रायबर करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. सुनील गुरमाडे. नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. सध्या आपण संपूर्ण वर्धा लोकसभेमध्ये
हवा कोणाची हा कार्यक्रम राबवित आहे. अशातच आज आपण काल पाहिला जनतेचा कौल, वर्धा लोकसभेचा जनतेचा कौल कोणाकडे धामणगाव शहरातील बघितला आहे. आणि आज आपण बघू शकतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट गुईखेड या ठिकाणी आज आपण आलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजापासून आज आपण आपला जो कार्यक्रम आहे हवा कोणाची या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर आपल्यासोबत काही बस थांब्यावर बस स्थानक आहे आणि बस स्थानकावर काही नागरिक बसलेले आहे. तर आपण त्याच्यासोबत बातचीत करूया. दादा नमस्कार. काय म्हणते, कशी आहे ऊन? सध्या उन्हाळ्यात दिवस आहे, काय म्हणते? ऊन जास्त म्हणजे 1-2-3 दिवसात मला वाटते वातावरण ढगाळ होतं आणि आज ऊन तपून राहिली पण आहे ना. तसं दिवसेंदिवस आता जसे दिवस जवळून राहिले राजकारणातसुद्धा तापत आहे, वातावरण तापत आहे ना. काय सांगा नाही आगामी लोकसभेमध्ये एकीकडे रामदास तळस, दुसरीकडे अमर काळे, वर्धा लोकसभा निवडणूक काय म्हणते? तुमचं चित्र कसं राहील? जनतेचा कौल काय कार्यक्रम आम्ही घेत आहे, काय सांगा? आता कसं साहेब, आता कोणचं म्हणजे पंजा हो पंजा चालतं बा. पंजा म्हणजे काँग्रेस. काँग्रेस. पण एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटात अमर काळे उभे आहे हो का, आणि भाजपकडून रामदास तळस आहे. काय सांगा मग आता नेमन? आता कसं साहेब नाही, आता कसं ते 2 पाट्या गाव आपलं हो, कोणी धावते बरोबर, हो कोणी धावते नाही का, असं आहे. पण तुम्ही काँग्रेस जे म्हटलं तर निश्चितच तुम्हाला काँग्रेस न तिथंच राष्ट्रवादी सीट मिळालेली आहे तुतारी गटाकडून. तुतारी या चिन्हावर अमर काळेला, म्हणजे तुमचं कौल काँग्रेस म्हणजेच अमर काळेकडे गेलेला आहे. चला ठीक आहे, काय सांगा दादा? काय सांगा? आम्ही काय सांगणार आहे, आता जे काही येणार आहे त्याच्यावर आता काय तुतारी म्हणत आहे, या तुतारीवर आमचा थोडा विश्वास आहे. नक्कीच यांचं सुद्धा कौल एक तुतारीकडेच गेलेला आहे. आणि सध्या आपण गुईखेडमध्ये आलेलो आहे. पुन्हा आपल्यासोबत युवा वर्ग आहे. काय सांगा दादा, युवा आहे नात्याने? आता काय सांगायचं आहे, आता लोक जसे चालतील तसं आपल्याला चालावं लागेल. हा ना, तुमचं मत? माझं मत तर सांगते कोणाकडे आणि हवा कोणाची. आम्ही हा कार्यक्रम महाराष्ट्र आता इथं आपण 3 पक्ष 3 बसल्यासारखे लोक बसलो आहे. आता मी माझं बीजेपीला सांगणार आहे, तू तरी सांगणार आणि हे काँग्रेस सांगणार. चला ठीक आहे, तुमचं कौल कोणाकडे? माझं बीजेपीकडे. नक्कीच यांचं कौल बीजेपी म्हणजे रामदास तळस यांच्याकडे सुद्धा गेलेला आहे. पुन्हा या गुईखेडमध्ये काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. दादा काय सांगा, काय म्हणते वातावरण? काय म्हणते वातावरण कसं आहे? पुन्हा आता त्यानं सांगितलं हे बरोबर सांगितलं. आम्ही आहे म्हणजे 3-4 पक्षाचे. मी म्हणजे कॉम्रेड. आता त्याच्यामधून काय आहे तर ते काय सांगत? कॉम्रेडचा पाठिंबा आहे वाटते ना, मला वाटते आगामी निवडणुकीमध्ये. हो का? तर त्याच्यामध्ये काय आता त्याच्यातनी काही सांगता हवा आहे ते पलटू शकते. कोणाची कशी राहील हवा, कशी राहील? रामदास तळस, अमर काळे, काय सांगा? आता काय सांग, रामदास तळस आपलं तळसकडंच वाटणार आहे मला, असा बहुतेक अंदाज आहे. नक्कीच आपण गुईखेडमध्ये आलो, यांचा पण कल तळसकडे गेलेला आहे. मी काय म्हणतो, हां बोला ना. मी आहे बहुजन वंचित आघाडीचा पोरगा. वंचित बहुजन आघाडी. हां, त्यामुळे आमची वंचित आघाडीचा मत आहे का नाही, दिल्यावरही तो माणूस निवडून येत नाही, त्यामुळे आम्ही काँग्रेसला जाणार आहे. काँग्रेस म्हणजेच राष्ट्रवादी. हो, राष्ट्रवादी. नक्कीच यांचा पण कौल या ठिकाणी अमर काळे म्हणजेच राष्ट्रवादी या आमच्याकडे गेलेला आहे. हा, वंचित आघाडीचा माणूस आमच्या इथे उभाही केला निवडून येणार नाही, त्यामुळे आम्ही त्याला मत देऊ शकत नाही. आम्ही देणार आहे राष्ट्रवादीलाच. नक्कीच तुतारीला. चला ठीक आहे काका, कुठून आले? शेतात गेले होते का? काय म्हणते शेतातलं वातावरण? सध्या तर आता गहू पीक पाणी सर्व निघालेलं आहे. आता काय म्हणते वातावरण? सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू झालेलं आहे, काय सांगा? काही नाही, 3 टक्कर आहे आता. काँग्रेस आहे, बीजेपी आहे, तळस आहे. तिकडे अजून तुम्ही सांगितलं ते कोण आहे? कुठे? वंचित बहुजन आघाडी. तर तिन्हामधून हवा कोणीकडे जाते आता टायमर मालूम पडा. राष्ट्रवादी कडून, शरद पवार गटाकडून अमर काळे आहे, त्यांचं चिन्ह तुतारी आहे. रामदास तळस हे कमळाच्या चिन्हावर उभे आहे आणि वंचित बहुजन आघाडी. काय सांगा? तळस कोण झाले पाहिजे? तळस नक्कीच यांचा कौल. रामदास तळस म्हणजे भाजपकडे गेलेला आहे. पुन्हा आपल्याकडे काही आहे. दादा काय सांगा? यांना समजत नाही म्हणते, चला ठीक आहे, काही विषय नाही आहे. बघा आपण सध्या गुईखेडमध्ये आलेलो आहे आणि हे गुईखेड गाव असून या ठिकाणी बेंडोजी
संत बेंडोजी बाबाचे मंदिरसुद्धा आहे आणि या ठिकाणी गत 1 महिन्यापूर्वी अशी भरगच्च यात्रासुद्धा भरलेली होती आणि यात्रा भरली असता या ठिकाणी लाखो भाविक भक्तसुद्धा दाखल झाले होते. नगरीमध्ये आज आपण आलेलो आहे. पुन्हा आपण जाणून घेऊया काही नागरिकाकडून. दादा नमस्कार, कुठून आले? आगामी लोकसभा निवडणूक है, आपका वोट गिरता ना, क्या लगता है आपको वर्धा लोकसभा के लिए क्या कौल रहेंगे आपको? एक तरफ अमर काड़े है, दूसरी तरफ रामदास तड़वे है और तीसरा वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार, क्या लगेंगे? कैसे रहेंगे चित्र? कैसे नहीं लगता आम्हाला नाही आमची नाही बोलता. हां ठीक आहे. याला यांना काही माहीत नाही म्हणते तर यांच्यापासून आपण जाणून घेऊया. चला मग. आणि या ठिकाणी बापू शांती तृष्णा स्फूर्ती आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तासाठी पानपोईसुद्धा लावली होती आणि अजूनसुद्धा इथं पानपोई चालू आहे आणि पानपोईमध्ये आपण आलेलो आहे आणि दादापासून आपण जाणून घेऊया. दादा नमस्कार. MV न्यूज म्हणजे महाराष्ट्राची बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण वर्धा लोकसभेमध्ये हवा कोणाची, वर्धा लोकसभेत हा कार्यक्रम राबवित आहे. एकीकडे रामदास तळवे, दुसरीकडे अमर काळे, तिसरीकडे वंचित. काय कसं राहील चित्र यावेळेस वर्धा लोकसभेचं? यावेळेस म्हणजे काय ते मोदीचाच प्रचार आहे. मोदीने जे काही केलं आहे ते चांगल्या प्रकारे केलं आहे. चांगला प्रतिसाद आहे मोदीला. त्याच्यामुळे मोदी हवा आहे आणि त्याच्यामुळे मोदीचाच कॅन्डिडेट निवडून येईल. नेमकं काय म्हणजे असं काय केलं समजा तसं 10 वर्ष म्हणजे रामदास तळवे 10 वर्षात नाही बरंच काय केलं नाही. 3 तलाक झाला आहे. तुमच्याला ते काश्मीरचा मुद्दा बसून हे झाला. 17 हटवला गेली आहे. बरोबर. ज्या बरंच किसान योजना आहे. तुमची आयुष्यमान योजना, आता मला कार्ड भेटलं तिथं आयुष्यमानचं. बरोबर आहे. हां तर आयुष्यमान ते 5 लाखाचं आणि बरेचसे काही कामं केले. रोडं वगैरे सगळे म्हणजे त्याच्या 10 वर्षातनी बरेचशी काही प्रगती झालेली आहे आणि आणखीनही समोर प्रगती होईल अशी आशा आहे. नक्कीच. गत 10 वर्षामध्ये यांच्या बोलण्यानुसार मोदी यांनी भरपूर असे कामं केलेले आहे. त्यामुळे यांचा कल रामदास तळस भाजपाकडे गेलेला आहे हे सुद्धा यांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे. तर आपण पुन्हा जाणून घेऊया काय म्हणते यावेळेस वर्धा लोकसभेची निवडणूक आहे. एकीकडे रामदास तळस, दुसरीकडे अमर काळे आणि तिसरीकडे वंचित. कसं चित्र आज तुमच्या गुईखेडमध्ये आज आम्ही दाखल झालेलो आहे. आमचा हवा कोणाची हा कार्यक्रम आमच्या महाराष्ट्राच्या बातमीपत्राद्वारे संपूर्ण वर्धा लोकसभेत सुरू आहे. काय सांगा? नहीं आम्ही नाही सांगत काहीच. नहीं सांगत? नहीं इकडे काय सांगा? क्या बताओगे आप? काम पे देखना लगेगा, काम पे ध्यान देना लगेगा. अमर काड़े अब तो हमने उनको भी नहीं जाने, इनको भी नहीं जाने. तड़स तो है ही नहीं, यहाँ तो आई नहीं एक भी आदमी है. रामदास जी तड़स यहाँ तो आई नहीं ना. नगरी में नहीं है ना. एक बार आए थे, चुन के आए जब से, ऐसा थोड़ी है. फिर अभी अमर काळे भी है साथ में उनके पास, जैसे राष्ट्रवादी की तुतारी पे. तो वो तो कुछ नहीं आएंगे ना, कोई ना कोई तो आएंगे. लेकिन आपका कल कहाँ रहेगा? जैसे आप बोल रहे हैं कि ये आए नहीं. हाँ तो अब वो नाराज़ी है, लोगों की नाराज़ी का क्या है. तो फिर दूसरा कौन ऑप्शन में कौन है आप? ऑप्शन आहे ना अमर काळे. चला ठीक आहे. यांचं पण कल अमर काळे यांच्याकडे गेलेलं आहे. पुन्हा आपल्यासोबत दादा आहे. दादा नमस्कार. महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये स्वागत आहे. कुठे चालले होते? शेतात चालले. बरोबर. आता ऊन कमी झालेली आहे त्यामुळे शेतात फेरफटका मारून राहिले. काय म्हणते आगामी लोकसभा निवडणूक आहे तुमच्या गुईखेडमध्ये काय वातावरण आहे? एकीकडे रामदास तळवे, दुसरीकडे अमर काळे. शरद पवार गटाचे तुतारी या चिन्हाकडून काय सांगाल? तो रामदास तळस जे आहे हे तर आम्हाला 10 वर्षात दिसलेच नाही. हां त्याच्याविषयी नाराजी आहे. त्याच्यात नवीन अमर काळे आहे त्यांच्या पाठीमागे आहे. अमर काळे नक्कीच. यांचं सुद्धा कौल अमर काळे यांच्याकडे गेलेला आहे. पुन्हा काय सांगा दादा? आपलं पडत ना मत नाही पडत पण मतदान तर समजते ना. नाही केलंच नाही आपण अजून बी. म्हणजे केलंच नाही. नोटाला पण केलं. नोटाला करता काय? काहीच नाही केलं. काहीच नाही केलं. चला ठीक आहे. यांनी मतदानच केले नाही आमचे. तर आता इकडे जाणून घेऊया आपण. या ठिकाणी आपण आलेलो आहे. एक दुकान आहे या ठिकाणी छोटीशी आणि या छोटीशा दुकानमध्ये काय म्हणते धंदे पाणी सध्या उन्हाळ्याचे जाम आहे ना. उन्हामुळे कमी झाले असेल. काय म्हणते आगामी लोकसभा निवडणूक आहे. एकीकडे अमर काळे, दुसरीकडे रामदास तळवे. कसं वाटतं गुईखेडमध्ये काय होईल? काय आहे चित्र? आता काय सांगा आता. तुमचं मत पडते ना. हो. मग तुमचं मत राष्ट्रवादीला का काँग्रेस भाजपला? आपण तसं काही नाही. आपण कोणाला देऊ शकतो. हो कोणाला देऊ शकतो म्हणजे नेमकं म्हणजे कोणाला देऊ शकतो?
चला ठीक आहे. यांचं म्हणणं हे आहे का आपण कोणालाही मत देऊ शकतो. चला ठीक आहे काका, धन्यवाद. तुम्ही बिलकुल मत द्या पण मतदान करा, हे पण महत्त्वाचे आहे. तर पुन्हा आपण या नगरीमध्ये आलो असता इथे कल पाहता तर अमर काळेचा कल अधिक दिसत आहे आणि अमर काळेचा कल दिसता या ठिकाणी विद्यमान जे खासदार आहेत त्यांच्याबद्दल नाराजीसुद्धा दर्शवली आहे का त्यांनी 10 वर्ष या घुईखेडला भेटसुद्धा दिलेली नाही आहे, असे इथल्या नागरिकांचे म्हणणे आहे. असे इथल्या नागरिकाच्या म्हणण्यानुसार आपण आता पुन्हा एका नवीन गावात भेटूया.